जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे. चिरंजीव सौ कांक्षिणी आणि चिरंजीव सौ हा कांक्षिणी ते सौचा प्रवास खूप मोठा आहे, नाही का? खूप विचारांचं मंथन. एका सद्गुणी घरातली एक स्त्री दुसऱ्या घराची कुलवधू होते. तो हा क्षण ज्या दिवशी सौ कांक्षिणीचं रूपांतर होतं आणि ती कांक्षिणी जी लग्नासाठी तत्पर आहे अशी व्यक्ती, जी आता सौभाग्यवती अमुक 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 अशी होत असते. लग्नाच्या या सोहळ्यामधल्या सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे केळवणाचा टप्पा. जेव्हा लग्न ठरतं तेव्हा घरातले सगळे मोठे मंडळी आशीर्वाद देतच असतात, पण घरातली सगळी भाऊबंधकी, मित्रपरिवार आणि जो तुमचा रिलेटिव्ह परिवार असतो तो सुद्धा तुम्हाला आशीर्वादांसाठीच स्वतःच्या घरी जेवायला बोलवत असतो. आजच्या या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या घरी बोलवून जेवण करण्याची प्रथा आता थोडी मागे सरते, पण पूर्णब्रह्मसारखे ठिकाणं त्याच सगळ्या संस्कारांना परत एकदा तुमच्यापर्यंत आणतात आहे. केळवण, पूर्णब्रह्ममध्ये केळवण. कितीतरी सौ ते कांक्षिणीच्या प्रवास करणाऱ्या स्त्रियांचं केळवण, कितीतरी चिरंजीव ते आता श्री म्हणून तयार होणारे सर्व महापुरुष त्यांचं केळवण. काय गंमत असते ना. लहान लेकरांची धावपळ, सगळा खेळ मांडलेला असतो. आई वडिलांची धाकधूक, लग्न व्यवस्थित पार पाडावं, मुहूर्तावर पडावं, आणि केळवणांमध्ये याच आईवडिलांना एक सादगी मिळते म्हणून केळवणं केली जातात. माहितीये, केळवणांचं सगळ्यात प्रामुख्याचं रिझन आज पूर्णब्रह्म तुम्हाला सांगतोय. केळवणं करायला सुरुवात झाली ती एकोपाच्या एका संस्काराने. केळवणं करण्याच्या मागचं एकमेव रिझन होतं की ज्या घरात लग्न ठरलंय त्या घरातल्या लोकांना लगीन सराईमध्ये, कामांच्या व्यापामध्ये स्वयंपाक करण्यासाठीची वेळ नव्हती. मग त्या लोकांना आपापल्या घरी बोलवून छान गोडधोड खाऊ घालून, कोड कौतुक करून त्यांना पत्रिका ज्या दिवशी द्यायला जात असत आणि सुपारी हातात ठेवत असत त्या दिवशी केळवणं केली जात होती. याच्या मागचं आणखीन एक रिझन, इकॉनॉमिकली बॅलेन्स ठेवणं पूर्ण सोसायटीला. काय गंमत असते त्या वडिलांची, त्या आईची तर धाकधूक विचारतच नाही. तिची धावपळ म्हणजे दोन्ही वरवधू पक्षाच्या आया म्हटलं की तोरा तर दाखवणारच, पण सोबत ते प्रेशर पण असतं ना. बापरे, कसं होईल, आहे सगळं नीट होईल की नाही. आणि पुरुष मंडळी एकदम शांतपणे सगळं सिक्वेन्शियली व्यवस्थित मॅनेज होत आहे की नाही याकडे लक्ष देत असतात. तो सोहळा अगम्य असतो. तो दोन कुटुंबांना जोडवत असतो. तो त्या दोन जीवांचं एक सुंदर मिलन आहे. याच मिलनाला आमचा सगळ्यांचा सॅल्यूट, रादर साष्टांग दंडवत. मी तुम्हा सगळ्यांना हे खूप आनंदाने सांगू इच्छिते. पूर्णब्रह्मामध्ये केळवणाची सोय तितक्याच आत्मीयतेने, तितक्याच आशीर्वादाच्या रूपाने आणि तितक्याच प्रेमाने तुमच्यासाठी रांगोळ्या घालून तयार होतात आहेत. अगदी बटाट्यामध्ये उदबत्त्या लावून आम्ही लोक तुमचं केळवण करतोय. मग येत आहे ना, तुळशी विवाह सध्या सरलाय आणि आता केळवणांची सुरुवात झाली आहे. नंतर व्याही भोजन ते सुद्धा पूर्णब्रह्मच करताय. आता बायकांनी छान नटून थटून मस्त जेवायला या. आता स्वयंपाकाची सगळी गर्दी आमच्यावर सोपवा. हा विश्वास तुम्ही लोक आम्हाला महाराष्ट्रात दाखवताच आहे, पण आमच्या बाकीच्या सेंटर्सवर पण तुमचा हा विश्वास दाखवू देत आणि केळवणांची सगळी सोय आम्ही करतोय हे तुम्हाला सांगू देत. मग येत आहे ना केळवणांसाठी. धन्यवाद.